तुम्ही बघा नवरात्र झाल्यावर आपल्या बायका जास्त ॲडमिट लागले सांगणार भाई तुमचं हिमोग्लोबिन कमी झालं. नवरात्रात काही काही पोरं पण चपला घालीत नाहीत. निबर दांड्यान हाणायला पाहिजे सुंबे साहेब. तर रावण दुपारी 2:18 मारला. ती कृपा गणपती बाप्पाची सामान्य आराध्य देव. जगदंबा कोण आहे कोण आहे कोण आहे? सीतेसारख्या पवित्र स्त्रीला विष्णू प्राप्त झाले ही जगदंबेची कृपा झाली. हो रामाने धनुष्य नाही मोडलं. मी सांगितलं होतं इथल्या कथेत. धनुष्य रामाने नाही मोडलं, धनुष्य जगदंबेनंच मोडलं. धनुष्य रामाने नाही उचललं, धनुष्य जगदंबेनंच मोडलं. आणि रावण जर पालथा कोणी पाळला असेल तर जगदंबेनंच पाळला महाराज. तिचं नाव जगदंबा आहे. पण कोणती जगदंबा नाही बरं का. जी ढवळे लिंब खाती ती जगदंबा तिच्या पुढे पाय. हो काही काही जगदंबाला ढवळे लिंब आवडत आहेत. हा ते तुमचं वाटुळं करते त्या जगदंबा. कोण आहे ज्ञानोबर आहे तुकोबर आहे सांगते त्या जगदंबा मानायच्या. त्या जगदंब्या तू विटेवरी सखये बाई ओ करी कृपा. लावण्य सुंदरी ओ करी कृपा. करी कृपा उजळ कुळ दीपा मार्ग बहु सोपा येऊन लवला हे येऊन लवला हे. सच्चित आनंदवाई हो करी कृपा. आनंदवाई हो करी कृपा. आनंदवाई हो करी कृपा. महाराजाला ते पाठ आहे. आमच्याकडे सुरदास महाराज होते रोज म्हणायचे यांना पाठ. अलीकडचं माझ्या लक्षात नाही आले काय कडवे. येऊनी लवलाही येऊनी लवलाही सच्चित आनंद अंबाबाई ओ करी कृपा. ओ करी कृपा उजळ कुळ दीपा मार्ग बहु सोपा येऊनी लवलाही येऊनी लवलाही सच्चित आनंद अंबाबाई ओ करी कृपा. अशा अभंग म्हणायचे अशा अभंग म्हणायचे अशा अभंग काही नाही म्हणायचे बाबा. नवरात्रात काही काही पोरं पण चपला घालीत नाहीत. निबर दांड्यान हाणायला पाहिजे सुंबे साहेब. आरामखोर कुठले 9 दिवस चप्पल घालीत नाही, गादीवर बसत नाही, नुसता शाबुदाना हाणायला आणि दसरा झाला की घोरपडी धरायला. लाल गज करून हाणायला पाहिजे सुंबळ्या. तुला लाल असं पाठी तितका हाणायला पाहिजे. 2-3 महिने तुला पाठवून नाही झोपता आलं पाहिजे. सोंगड्याचा उता आलाय. अशी जगदंबेला अशी नालायक आवडत असते. तो 9 दिवस उपास धरीतून दसरा झाल्यावर घोरपडी धरीतो. हे बाष्कळपणा संप्रदाय. चला दुसऱ्यांदा आवाज दिला स्वामी रामांनी. इथपर्यंत आलतो ना देत जा मधलं सोडून. मला मकाला पाणी देताना गवत उपटायचं ना दे. त्याच्यामुळे लांबत बरं कीर्तन असं ते लांबत स्वभाव पडला ते. नाही तर चटकन होत होतं ना पुढं. आता लोक 7-8 उदाहरणं सांगता आले असते. पण ना दे मधला काडी कचरा याचायचा. खुरपायचं काम राहत नाही मकाल पुन्हा मग वेळेत सोडतो. मलाही संध्याकाळी पळायचे पुन्हा. दुसऱ्यांना आवाज दिला. बीबीजी बाईन मागे नाही पाहिजे. बाईनच सांगितलं स्वामीराम बोलिए क्या काम है आपका. मेरी साधना में येते मत डालो. मैं साधक हूं. बोलिए स्वामीराम बोलिए बोलिए. स्वामी रामांच्या लक्षात आलं परीक्षा. मोठी माणसं तपासल्याशिवाय घेत नाहीत. मोठी माणसं आमची इथला आम्ही पैठणला चालू. एक जणांनी चहा बलिलं इथपर्यंत आलतो. कपात चहा देऊ का बुटात देऊ इथपर्यंत आलतो. ठीक आहे. येतीला नियम असतील, योग्याला नियम असतील, तप्याला नियम असतील, सिद्धाला नियम असतील, संन्याशाला नियम असतील. आपण भरके माणसं आहेत. आपण वारकरी संप्रदायातले उघडं साधं 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 व्यक्तिमत्व आहे. एक जण म्हणला मी लसण खात नाही. मी म्हणलं मग 20% पैसे वाटायला रक्त प्यायला आणि लसणात काय फरक आहे. 20% पैसे वाटायला आणि लसण खात नाही म्हणजे जित्या माणसाचं रक्त प्याला आणि लसणात काय पडे. म्हणलं आपण कांदा खातच नाही. चांगले चांगले मुंडके दाबले असतो आणि कांद्यात काय पापे.
वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबा सांगायचे. आता डॉक्टर सांगते रक्त पातळ होण्यासाठी कांदा आणि लसूण खावा. धर्मभास्कर वक्ते बाबांचा निर्वाळा ऐकला मी पंढरपूरला. हो, कांदा लसूण शेतकऱ्यासाठी काही घातक नाहीत. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. कुठलंही शास्त्र कुठं लावायचं नाही. परवाला एका ठिकाणी कीर्तनाला गेलो त्यांच्या भावकीतला एक माणूस वारला होता आणि ते प्रत्येक कीर्तनात ते माणूस विना घेत होता. यांच्या वयाचा असेल, भाऊंसारखा, पंडित भाऊंसारखा वयस्कर माणूस होता पुढे बसलेला आणि खेळूनच म्हातारी होती. ते उठ बद असताना त्या म्हातारीनं कुचा दिला, हे आपल्याला सुतूक आहे ना. मी कीर्तन झाल्या त्या म्हातारीला म्हणलं, बाई तो किती ग्रंथ वाचले बया, आणि मला काय कळतं ग्रंथ. मेलं त्या म्हाताऱ्याला काऊन नाही उठले, इना उठू दिलं नाही, इना घ्यायला. माणूस मेल्यावर भजन करीत नेते तेव्हा इना कोणता असतोय. माणूस मेल्यावर रात्रभर भजन करून जाग्यावर भजन करते तेव्हा टाळ कशाचे असते, खापराचे. सगळ्या इटाळाला जाळायची ताकद इन्यात. वा, सगळ्या इटाळाला जाळायची ताकद पकवाला. सगळ्या विटाळाला जाळायची ताकद टाळात. याला कुठे विटाळ होतास तू कुठे. हे काही बी मुठभर एखाद्या नाडा पुढ्याचं ऐकायचं डोक्यात ठोचा करता. तो तुम्हाला गर्दा सांभाळल्यावर त्याच्या गाठी होत असतात आणि गाठी काढायला मग चांगल्या डॉक्टरकडे जावं लागतं. त्याच्यामुळे भंगारा करता ठोचत नाही, गाठी होत असतात. गाठी काही ऐकायचं अधिकारी लोकांचं ऐकत जा. ज्यानं शास्त्र पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन त्याचं ऐकायचं महाराज. काही पण तुम्ही बघा नवरात्र झाल्यावर आपल्या बायका जास्त ॲडमिट लागलेच सांगणार, भाई तुमचं हिमोग्लोबिन कमी झालं, आता गुळ शेंगदाणे खा. मग हेच गुळ शेंगदाणे जर तू नवरात्रात खाल्ले बाई द्वारकाबाई तर तू हिमोग्लोबिन कमी झालं नसतो, तू नुसता साबुदाणा खाऊन लागली. हो, 1.25 महिन्याच्या नंतर गर्भाची पिशवी काढली एका मुलीची. लग्न झाल्यावर 2.25 महिन्याच्या नंतर गर्भाशयाची पिशवी काढली. तज्ज्ञ 5 डॉक्टरनं तपासलं. त्यांनी सांगितलं हिला आजार झाला, जास्त उपास धरीत होती म्हणून. अख्खा संसार मातीत घातला, 2 घराला मातीत घातलं. किती चूक आहे. मी सांगू माझ्या माईंनो, या देशातली स्त्री जितकी सक्षम होईल का तितकी या देशातल्या पुरुषाची मान उंच जाईल. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री धडधाकट होत्या, बलशाली होत्या, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना ते बळ प्राप्त झालं. या देशाला लाभलेली झाशीची राणी बलशाली आहे, इतिहास या देशाचा. या देशाला लाभलेली सावित्रीबाई, या देशाला लाभलेली अहिल्याबाई. भगवान शिवशंकराची मंदिरं 2 पातशाह्यांनी पाळले, 2 पातशाह्यांनी पाळले. या विश्वाला सावली देणारे भगवान शिवशंकर, त्यांना सावली देणारी स्त्री या देशातली आहे. इतक्या बलशाली आहात तुम्ही. कोण्या नवऱ्यानं महाराज कोणी घरी चहा प्यायला न्यावा ज्याची बायको सक्षम आहे त्यानं. नवऱ्यानं हौसान 7-8 जण घरी चहा प्यायला नेले आणि ती ह्या अंगाडावर पडायली, मला ताप आली, तुम्हीच पिठलं करा आणि मला चपाती खाऊ घाला. अशा नवऱ्यानं फक्त सप्ते पाहिले पाहिजे. कुठं सप्ता चालू आहे आपलं तिथं टप्पू आणायला जायचं. तू काय लोकांना चहा प्यायला नेऊ नको. सक्षम पाहिजे या देशातली स्त्री, ताकदवान पाहिजे. 4 माणसं घरी येऊ, पाहुणे राहून येऊ, तिने एवढी कणिक मळावा, एवढ्या मोठ्या पिठाचं पिठलं करावा, या जेव्हा बसा आनंददायी स्त्री पाहिजे. काही लवंगाव मंगळवार धरायली, काय विमान येणार एक तुला न्यायला? लवंगाव मंगळवार धरायली कोण सांगितलं तुला? पांढरे बुधवार नवरा जिता असताना ढवळी साडी. हे वृत्त कोणी काढेत ते मला भेटावं द्यायला नदीला नेऊन आणतो. मला यासाठीच वाचिले 4 फेब्रुवारी 2019ला. देव यमाला म्हणला, यमा हे जरा खतरनाक आहे, याला मारू नको, याला वापस कर, हे कामाचं आहे आपल्या. नाही मला 4.5 तासांनी डॉक्टरनं सांगितलं जिवंत आहे, तो रक्त लाकडं जमा केली ते माहिती नाही. चुकीचं नाही वागायचं. नाही काय अर्थ नाही. नियम नवे लावायचे नाही, नियम नवे लावायचे नाही. तुमच्याकडे पण नियम आहे. तुमच्याकडं 13वा संपल्यावर कुंकू गंध घेतात नाही. 13वा संपल्या ज्या दिवशी 10वा संपत असतो का त्या दिवशी विलेपनम ललाट प्रपटले चंदने भयव्याप्ती स्थिता दशक्रिया सज्जायती लुप्तोदक पिंडो भयव्याप्ती सव्याप सव्यम यज्ञोपवितोस्ततः क्रिया नैवम गांजागसम लिखितम नैवम मद्यपिपासु लिखितम नैवदम मूर्खम लिखितम नैवम गिरगावकर लिखितम
4-2 गावाला नियम काढणं म्हणजे तो नियम असतोय. ज्या दिवशी 10वा संपला त्या दिवशी विटाळ संपला. 10व्याचं कारण सांगू तुम्हाला. 10व्याच्या दिवशी विधीच तो असतोय. आस्ती 10व्याच्या दिवशी धुत असते. आज धुतले असते आस्ती, कारण पूजा करत असताना आस्ती धुवावं लागत, पाणी टाकावं लागत असतं. त्या आस्ती समर्पित करावं लागत असतात. नियम आहे त्याचा. 10व्याच्या दिवशी आता त्याच्यासाठी विद्वान माणूस लागतो. ते मंत्र म्हणणारा, तो कर्मकांडातला. कर्मकांड सामान्य नाही, फार मोठी ताकद आहे. श्रुतीशास्त्राचं एक उपांग आहे कर्मकांड. पुन्हा दाखलं तयार करणे, त्याच्यावरती आस्ती टाकणे, पेटवणं, दहनविधी, नाना प्रकारची विधी असतात. मग जाणव इकून करा, अंगठ्यानं पाणी घाला. रक्तचंदनम समर्पयामि, रक्तपुष्पम समर्पयामि, अंगुष्टादि स्नान भयो भय व्याप्ती चंदनो सकल स्थितम तिलाग्रो जवग्रो भय व्याप्त हा पिंडोदकम वाराणसी सर्व लुप्ताति जायते यत् त्रिपिंडी श्राद्धो भयो नारायणो नागबली सर्वसिदम काल सर्पर शांतिरो यत् शांतिरमुच्यते भय विस्तावी अधिष्ठिता लोकप्रिय. स्त्री जर असेल तर मातृगया स्थितो अधिष्ठितम लोकत्रय भय व्याप्ती पुण्य प्रदान पार्वती शर्मन्यस्ततेवचम यत् कुलाहा यज्जायते मेटे सपरिवारेशी. तिथं काय गोत्र असेल यांचं, अमुक गोत्रे तथा यजतम पार्वती नामने शर्मन्ये मातृगया अधिष्ठितम करिष्यते अंगुष्टादि स्नान भयो. स्त्री असेल तर मातृगया, पुरुष असेल पितृगया अधिष्ठितो सकल. असं शास्त्र आहे त्याच्यासाठी. बऱ्याच ठिकाणी इतके वितंडवाद असतात. एका भावकीत जर एकामागे 1-2 माणसे गेले, एक आज गेला 4 दिवसानं जर पुढचा गेला तर सुतक कोणत्यावर फेडायचं. इतक्या ताना पाण्या, इतक्या ताना. मेल्यावर पण ताना पाण्या. मेल्यावर जित्यापणी त्याला भाकर दिली नाही, मेल्यावर पण त्याच्या दाव्याची ताना पाणी. मालकांचं वाक्य, सुतके सुतक जाय. पैठणच्या मालकाचा पुरावा, सुतके सुतक जाय. पुढची घरी गेल्या राहिलेली होई वाचा. एका सुतकावर दुसरं सुतक जात असते. दुसरा भेद सांगितला, येन पूर्ण बिंबाचे निकळे सबिंब मालवलेचे निबळे. माणूस वारल्याच्या नंतर 3ऱ्या-4थ्या दिवशी जर अमावस्या येत असेल तर त्या दिवशी अस्थि विसर्जित करावं लागत असते. शास्त्रे त्याच्या पाठीमध्ये. दुसरा एक मुद्दा सांगतो, माणसं उगत फिरतात. एक जण म्हणला, आमच्या बाबांची माती आमच्या ठिकाणी करायची. प्रेतानं गंगा ओलांडीत नसतात. प्रेतानं गंगा ओलांडीत नसतात. शास्त्रे त्याच्या पाठीमाग. शास्त्रे, तू काय उंदरगिंद्र घेऊन नाही चालला सुंबळ्या. तू ज्या कुळात जन्माला आला त्या कुळातलं नियम पाळ. नियम मोडल्यावर काय होतं माहिती तुम्हाला? 4.5 लाखाची घोडी बसायला. माझ्याकडे होती कालच्या पंचमीला जात राहिली घोडी. चांगली घोडी होती माझ्याकडे. नादे घोडीवर शेतीत जायचं. उगा आपला नाद. लोक आगाव नाद करतात, आपला तेच करायचं आहे का नाही. घोडी इतकी गोड अंबादासराव. त्या घोडीवर बसल्यावर तिला 3 चाली येतात. त्या टाच मारल्याबरोबर 3री चाल 45च्या स्पीडनं. मोटरसायकलच्या 45च्या स्पीडनं घोडी पळायची. पण बसणार शहाणं. माणसं दिसल्यावर ती पहिल्या चालीवर, दुसऱ्या चालीवर, 3ऱ्या चालीवर चालली. पण यानं मुद्दाम तिला टाचा हाणल्या. ती घोडी घोड होती. घोडीच होती. ती म्हणली, याच्या म्हणल्यासारखी मी चालली तरी मला काऊन टाचा हाणायला. ती लोंबकळलेल्या बोरी खालून गेली. बोरीच्या फांद्या लोंबकळलेल्या होत्या आणि काटा उभ्यानं आडवी कापेत, वाकडेन सरळ काटे होते. सभापती साहेब तिला कसं तोंड झालं असेल. आरक्तम यती मुद्रानां यती प्रसन्नती दायते बोचकारंचन. हे काही पुराणात नाही आलं म्हणा, पण मी वापरतो. सो काय नियम तुटला. एक दुसरी गोष्ट सांगू. एक SP आलते हिंगोलीला. कीर्तन होतं, बाजूला त्यांची सभा होती. ड्रायव्हर लोकांना सांगत होते, यम आणि नियम दोघं सोबत आहेत. यम आणि नियम दोघं सोबत आहेत. यम आणि नियम मित्र आहेत. पण नियम मोडला की यम घेऊन जातो. म्हणून नियमानं नियम मोडायचाच नाही. प्रत्येक क्षेत्रातला नियम आहे. आचारसंहिता आहे. मी नेहमी सांगत असतो, सासऱ्याला जर बैठकीत सून सगळं देत असेल, चहा देत असेल, दूध देत असेल, जेवायला देत असेल, आंघोळीला पाणी टाकलं, मामांजी आंघोळ करा असं म्हणत असेल, हे मागं जायचंच नाही ना. आणि त्या सासऱ्याच्या पुढून जाताना सून जर पदर पडू देत नसेल तर आदर करायचा सुनाचा. पण सासरा सून स्वयंपाक करताना चुलीला पाय लावून शाकायला. या सासऱ्याच्या तोंडात सुनानं पेटलेली धिलपी ठोकायची, हातोड्यान ठोकायची, निकून काढायची. आचारसंहितेचा भंग नाही करायचा. नियम प्रत्येकाचा नियम.
सांभाळायचा नियम सगळ्यांनी. तुमच्या राजकीय क्षेत्रातला सुद्धा नियम आहे. फुटके दुरणं तुम्ही सांभाळायचीच नाही. तुमच्या जे भावताल जे फुटके दुरणं असतात का हे सांभाळायचे नाही. काय होतं माहिती आहे का, फुटक्या दुरणात वरण वाढलं की चपाती येऊस तरच वरण गळून जातं, मग ती चपाती तोडून खावा लागते. फुटके दुरणं राग आला तरी फेकून द्यायचे, येथून फेकायचं नाही. तर फुटके दुरणं चांगल्या चांगल्या पुढाऱ्याला झोपी देत. विठाला विठाला बीबीजी इथपर्यंत आलतो. त्या साध्वीनं सांगितलं, स्वामीराम बोलिये, साधना में व्यत्यय मत डालो, जल्दी आपका क्या काम है, बोलिए 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 बोलिए. स्वामी रामांनी सांगितलं, बीबीजी या प्रांतात गेले 27 दिवस झाले पाऊस नाही, हमें बारिश होणार. त्या म्हातारीनं मांडी खालचा चिमटा द्याला. चिमटा ब्रह्मचार्याकडे असतो, संन्याशाकडे असतो, यतीकडे असतो, योग्याकडे असतो, सिद्धाकडे असतो, तपीकडे लोखंडी चिमटा असतो. फकीराकडे पण चिमटा असतो. फकीर एक होऊन गेला तुकोबराच्या काळात 400 वर्षापूर्वी. त्या फकीराचं नाव होतं अनगडशा फकीर. ला इलाही ला इल्ला हे ला इलाही ला इल्ला ला इलाही ला इल्ला ला इलाही ला इल्ला. तुकोबराचं कीर्तन ऐकायचा तो फकीर. किती नशिबान फकीर. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मांडीला मांडी लावून कीर्तनात बसायचा योग विश्वातल्या एका फकीराला आला. त्या फकीराचं नाव अनगडशा फकीर. त्या फकीराचं कटोरं 1300 क्विंटल गहू टाकल्या भरलं नव्हतं स्वामीजी. सिद्ध फकीर होता तो, सिद्ध. हिरव्या रंगाची कफनी बांधलेली, मोराची पेंडी, ताडाच्या झाडाचं कटोरं, चिमटा हातात होता. तुकोबरायचा वारकरी होता तो फकीर. आज तुकोबरायच्या कीर्तन परंपरेत तुम्हाला फोटो पाहायला भेटेल त्या फकीराचा. असा काही फकीर. अजून उत्तर भारतात 2 फकीर जन्माला आले. ते तिकडचा इतिहास बघायचा. आपलं सारीचा घरच्याचा इटन शेजाऱ्याचा बांधणीट. आधी आपली पेरणी करा मग शेजाऱ्याला बैल द्यावा. आपलं पेरायचंच राहिलं म्हणजे तुमचं पेरून घ्या. पप्याची माय कशी जगी शिंसुमळ्या, आधी तू पेरून घे ना. घरचा स्वयंपाक करीन आणि शेजारणीला उंडे करून द्यायचे. आणि म्हणून सून म्हणती सासू आमच्या मांजरावानी वागायला. आपलं गेलं पाहिजे अगोदर. पाऊस पाहिजे, पाऊस. त्या साध्वी स्त्रीनं चिमटा देऊन टाकला. ज्या दिशेला पाऊस पाहिजे तिकडे वाजा. हे स्वामी राम होते, ते गिरगावचा बाळू थोडाच होता. माझ्या हातात चिमटा पडला असतात, मी माझ्या सोयाबीनमध्ये वाजीला असतात. स्वामी रामांनी विचार केला, मी पाया पडणार बाईच्या, पण पाऊस पडला तर. गोल फिरले आणि कानींचे तानींचे चिमटा वाजीला गोल फिरले. 27 दिवस पावसाचा थेंब नव्हता. तास दीड तास पाऊस झाला. मग स्वामी रामांनी चिमटा कपाळाला लावला. प्रणाम बोले प्रणाम. आणि ती बाई मागं फिरलीच नव्हती. पाऊस सुरू झाल्याच्या नंतर ती बाई वापस फिरली, जमिनीला कपाळ लावून स्वामी रामांचं दर्शन घेतलं. ती बी कोणाचं दर्शन घेणारी बाई थोडीच होती. ऐका दोघांचा अधिकार. सूर्य सावली धरतो एक अधिकार, न पाहता नाव सांगते दुसरा अधिकार, आणि तिनं सिद्ध केलेला चिमटा वाजल्यावर पाऊस पडतो हा तिसरा अधिकार आहे. ती पाया पडली का? तिनं सिद्ध केलेला चिमटा गिरगावच्या बाळूनं वाजल्यावर पाऊस पडत नाही. तो चिमटा वाजणारा अधिकारी लागतो, आणि तो अधिकार स्वामी राम शंकराचार्यात होता. शंकराचार्य स्वामीराम म्हणजे इतके मोठे होते. नर्मदेच्या तीरावर तपश्चर्या चालू होती. पुरंदासजी नर्मदेच्या तीरावर तपश्चर्या चालू होती, अनुष्ठान चालू होतं. दुपारी 1 वाजता जेवणाचं महत्त्वाचं गरजेचं आहे. अशा दुपारी 2 वाजता कोण जेवायला देईल? 1-1:30 वाजता. नर्मदेच्या पात्रातून सोन्याचा हात येत होता. त्या हातावर सोन्याचं पात्र येत होतं, आणि त्या पात्रात दुधाची खीर येत होती. ती खीर स्वामी राम खायचे. पात्र धुवून पुन्हा गंगेत सोडायचे. पात्र अदृश्य व्हायचं. दुसऱ्या दिवशी 1 वाजता नर्मदेतून पात्र यायचं. सामान्य ताकद आहे त्या सिद्ध पुरुषाची. आणि या सिद्ध पुरुषाने, या साध्वी स्त्रीनं सिद्ध केलेला चिमटा वाजिला की पाऊस पडत होता. अधिकार बघा. या साध्वीचं नाव सांगणारी मा आनंदमाई नैनितालच्या अरण्यात होती. नैनितालच्या अरण्यात एव्हरेस्ट शिखराच्या बाजूला भेटली होती. नैनितालच्या अरण्यात भेटलेली संन्यासी साध्वी बैरागिनी स्त्री, हिचं नाव सांगणारी ती बाई किती अधिकारी असेल? जिनं दिलेला चिमटा वाजल्यावर पाऊस पडतो ती बाई अधिकारी किती असेल? ज्या भिकाऱ्याला सूर्य थांबवता येतो तो भिकारी किती अधिकारी असेल? स्वामी रामांनी चिमटा वाजल्यावर पाऊस पडतो ते स्वामी राम किती अधिकारी असतील? ज्यांना नर्मदा पात्र देत होती ते स्वामी राम किती अधिकारी असतील? दृष्टांत संपला. आपल्या पहिल्या कडव्यावर येऊ. आनंदमाई आता जिवंत नाहीता. आग्र्यातली स्त्री आता जिवंत नाही. आग्र्यातला भिकारी जिवंत नाही. स्वामी राम जिवंत नाहीत. हे चारही एवढे अधिकारी लोक आहेत, पण आज चारही नाहीत का? यांच्या उशाला सुद्धा काळ बसला, म्हणून पहिलं कर हे
नाही सज्जनाने. गोड गाते वासरू नाही सोड काळाने. मी मगाशी 8, 6, 4 शिंहापैकी एक शिंह सांगितलं कर्ण. ह्या कर्णाचं पार्थिव ज्या वेळेला लाकडावर टाकलं होतं त्यावेळेला पंढरपुरातला रडत होता साहेब. पंढरपुरातला रडत होता. कारण महाभारतात मरण जरी आलं तरी हरकत नाही, पण खरं बोलणारा एक व्यक्ती कर्ण. बरोबर भीष्माचार्य असतील कोणी असतील प्रत्येकाला काळ उशाला बसतोय. महाराजांना विचारलं करायचं काय. वाचेना काळ पास साचार चुके जेणे. या काळाच्या तडाख्यातून चुकायचं असेल तर भजन कर. भजन या शब्दाचा अर्थ चांगलं वाग, चांगलं बोल, सामाजिक क्षेत्रात चांगलं राहा, समाजाच्या सेवा होईल. याच्यातच भजनाची ताकद आहे. हीच देवाची पूजा आहे. अशा अवस्थेत जीवन जगलं यमाच्या तडाख्यातून माणूस वाचत असतो. प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या पैठणच्या मालकांचा आहे. या अभंगाद्वारे पैठणचे मालक नमूद करतात काळ प्रत्येकाच्या उशाला बसलाय. भीत नाही काळ कोणाच्या बापाला. एक जण म्हणला महाराज माझ्याकडे फार मोठं मंत्रीपद आहे, मला काळ भेट असेल. सुंबळा आहेस तू, तुला काळ कसा भेल. काळ जर तुला भेला असता तर मालकाचा शब्द खोटा ठरला असता. सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. मग ही सत्ता संपदा इथं राहते, पदाधिकाऱ्याला यम येत नाही. एक जण म्हणला माझ्याकडे 25,000 कोटी रुपये आहेत, तुला लवकर हानीन म्हणलं यम. कस काय तुला यम भेट. नाही भेट यम. भिकाऱ्याला भेट नाही, श्रीमंताला भेट नाही, मध्यमवर्गीयाला भेट नाही, कोणालाच भेट नाही. ते महाराजाला पण भेट नाही, त्याला पण यम नेते. फरक आहे फक्त ज्ञानाचा. बिनचूक वागणारा जर वारकरी असेल तर त्याला यम. मांजर जशी पिलाला या घरून त्या घरी नेती असं नेतू. आणि भजन करून कीर्तन करून जर चुका करीत असेल तर त्या नालायकाला मांजर उंदराला नेती का असं नेती. विठाला देवाला आवडेल ते कीर्तन पाहिजे, देवाला आवडेल ते भजन पाहिजे. यायला काही आवडत आहे. आता तमाशा ठोपलीकडे हे लगेच तिकडे जाते. तमाशात काय लोक दुसरे आहेत का. काही नाही. लोकांना आवडत आहे ते कीर्तन नाही, लोकांना आवडत आहे ते भजन नाही, लोकांना आवडत आहे तो परमार्थ नाही. ज्ञानोबा आहे तुकोबारायला आवडतो तो परमार्थ. विटेवरच्या मालकाला काशीतल्या मालकाला आवडतो तो परमार्थ. पैशावाल्यांना सुद्धा यम भेट नाही. मोठ्या पैशावाल्याची यादी सांगतो तुम्हाला. 6 लोक आहेत मोठ्या पैशाच्या यादीत, त्याच्यापैकी 1 नंबरला रावण. पुराणातले सांगतोय. आताचे आपल्याला काही शासनानं काही ऑर्डर थोडाच दिलाय तुला जनगणना कर म्हणून. मागचे सांगतोय ना. एवढा श्रीमंत रावण मी नेहमी सांगत असतो. त्याच्या गावाचं पूर्वेकडची भिंत 269 किलोमीटर तारवापा. 269 म्हणजे 2.25 किलोमीटर पुरंदाजी भिंतीची लांबी. उंची 11.5 फूट, रुंदी 4.5 फूट. « 269 किलोमीटर लांब, उंची 11.5 फूट, रुंदी 4.5 फूट. वजन किती होईल. अब्जेटनात नाही काढायचं, खर्व पद्मतनात नाही काढायचं. शंखादि भयमुच्यते नाम यत् किला सवर्णेन जायते. खरवाम निखरवान पद्मान सुजयो. कुंठाला टनात काढायचं नाही. खर्व निखर्व पद्म शंख अशा अशा वजनात ते भिंतीचं सोनं. या सभापती साहेब या.
269 किलोमीटर लांबीची भिंत, उंची 11.5 फूट, रुंदी 4.5 फूट, सगळ्या सोन्याची, सगळी सोन्याची. याच्यातला 2 फुटाचा कोपरा जर काढला त्याच्यातलं सोनं, तर तालुक्यातल्या प्रत्येक बाईला नॅकलेस होती. ती मतदान कोणाला हाणणार? त्याच्या विरोधात किती बी आमदार उभं राहू द्या, काय मायविली द्यायची? 2 फुटाचा कोपरा जर काढला तर अख्ख्या तालुक्यातल्या बायकांना, घरात झोपलेल्या मथारीला पण नॅकलेस. ती सांगन न पप्याच्या बापाला, दाबियाचं बटन. 269 किलोमीटर भिंत लांबीची, एक सांगितली फक्त एक. अशा 3 भिंती, 2.25 एकर मध्ये एकट्या प्रस्ताचा वाडा होता. 2.25 एकर मध्ये एकट्या प्रस्ताचा. त्याला हिरे किती होते ते रामायण बघा, लक्षात येईल तुमच्या. रामायणात सापडायचं नाही, एका दुसऱ्या पुराणात. तुम्ही पुन्हा म्हणताल बाळ्या कशातलं सांगायला, वेगळ्या पुराणात आहे. एवढा मोठा श्रीमंत दुपारी 2:18 पंढरपुरातल्या मालकानी पुरंदासजी दक्षिणेच्या राजाला सांगितलं. आणि 2:18 मेटे साहेब, ज्याची भिंत 269 किलोमीटरची आहे, त्याला 2:18 यम उशाला बसला. आपल्या जो पैसे असून असून किती का असणार आहे? म्हणजे यम पैशावाल्यालाही भेट नाही, यम गरीबाला सुद्धा भेट नाही. नाही त्या यमाशी करुणा, पुढी प्राण. त्याला मया नाही, त्याला दया नाही, त्याला क्षमा नाही. क्षमा करत नाही. ते का करत नाही सांगू तुम्हाला. कारण यम एक अशी व्यक्ती आहे, त्याला कामाला लावले काशीतल्या आणि पंढरपुरातल्या मालकानं, इमानदारीनं काम करते. यमाला सांगितलं 12:05 गिरगावचा बाळू आणायचा. आमच्यावर घेतल्यावर तुमची खसखस पिकली. तुमचे बटन लोखंडाचे आहेत का, दबणारच नाहीत का कोणाला? दुपारी 12:05 गिरगावच्या बाळूला आणायचं. यम बोलला आमच्या पोरायच्या माईला, म्हणजे माझ्या मंडळीला. त्यांनी सांगितलं, बाई मी मालकाला तुमच्या न्यायला आलो. त्या म्हणल्या, एक काम करा ना, आजच्या दिवसाचं कीर्तन हो द्या मग न्या. आजच्या दिवसाचं हो द्या कीर्तन. यमानं सांगितलं, बाई वरचं पापण खालच्या पापणाला लागायला वेळ किती लागतो, तितका वेळ सुद्धा तुझ्या मालकाला थांबता येणार नाही. माशी पाखू पाखडे तव हे सरे, वरतया चक्षुची पाती, सवे मिनतायक निगुती, निमिष मनती त्या इति ऐक बाप्पा नरोत्तमा. त्याला निमिक्षण आपल्या भाषेत शकन म्हणता येईल. शकन तर फार वेगळा वेळ आहे. तेवढा वेळ सुद्धा थांबता येत नाही. घेऊन जाणार यम, ऐकत नाही. यमाला कामाला लावलंय, त्याच्याकरता यमाला प्रणाम. स्वामीजी प्रणाम. आसन डाल दो वहां पे. आइए स्वामी जी. विडाला विडाला. मालकानं काम सांगितलं, याच्याकरता कामात कुसराय, त्याला न्यावंच लागतं. ऐकत नाही यम कोणाचं, त्याला दया नाही. चिमुकल्या बाळावर सगळ्यांचं प्रेम असतं, आवड असते. कोणाचंही लेकरू असू द्या, एसटीत किंवा रेल्वेत असू, एखाद्या सार्वजनिक ठिकाणी आपण बसलो, तर एखादं लेकरू खेळत असेल, त्याची आई जर त्याला चांगलं ठेवत असेल, तर कोणाचंही लेकरू असू, बाजूला बसलं तरी गालाला हातला वाटेल, चुटकी तरी वाज वाटते, काय चालू म्हणा वाटते, इकडे म्हणा वाटते. लेकरू आवड असते प्रत्येकाला. पण त्या लेकराचं सुद्धा आयुष्य संपल्यावर यमाच्या अंतकरणात प्रेम नाही. जन्मले ते बाळ, काय पुरावा आहे मालकांचा. जन्मले ते बाळ त्याची वाट पाहे काळ, पैठणच्या मालकांचा पुरावा आहे. नाही थांबतायत सज्जनांना. वैकुंठवासी स्वर्गीय पार्वतीबाई विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाल्या. आजच्या संवत्सर मागच्या तिथीला दक्षिणेच्या मालकाचं पत्र आलं. दक्षिणेचे मालक म्हणजे यम, त्याचं पत्र आलं. त्या पत्राला स्वर्गीय वयोवृद्ध तपोवृद्ध एक सात्विक सदाचारी पुण्यशील पावन एका सामान्य छोट्याशा
खेड्यात ज्या माऊलीचा वावर झाला अशी एक परमश्रद्धेय माऊली, या काळ्या मातीशी झंज देणारी, सर्वसामान्यातलं एक सात्विक स्त्रीरत्न पार्वतीबाई. दक्षिणेच्या मालकाचा निरोप आला, जावं लागलं त्यांना. तो निरोप नाही टाळतायत सभापती साहेब, नाही टाळतायत. आमच्या पाहुण्याला कोर्टाचं वॉरंट आलं, जवळचा पाहुणा होता. मला त्याच्या मुलानं फोन केला, महाराज आमच्या बाबाला आज डिपार्टमेंटची गाडी येणार आणि घेऊन जाणार. म्हणलं जाणीमुठपणे गाडी यायच्या अगोदर तुमच्याकडे 7-8 गाड्या आहेत, त्याच्यापैकी एका गाडीत तुम्हीच हजर व्हा. काय म्हणले, आमचे बाबा बाहेर राहतील म्हणून तुम्हाला फोन केलाय. अरे म्हणलं तुझ्या बाबाच्या नादी लागलो मोद होतर काळ होईल. कसं चूक केली ना तुझ्या बाबानं, जावं लागेल त्यात, जावं लागेल. पण पैशावाला होता आणि जरा ढवळ्या कपड्यावाले जास्त ओळखीचे होते. कळालं ना, ढवळ्या कपड्यावाले जास्त ओळखीचे होते. मग त्यांनी निरोप केला, तुम्ही ऊसातला पा. 1.5 महिना आमचा पाहुणा ऊसात लपला. 1.5 महिना काय जिकून तिकून गाड्याच गाड्या, पण काही कोणी बोलायचंच नाही. शेवटी ड्रोन कॅमेऱ्यानं पाहिलं ऊसात थांबलेला आहे, आणला. दृष्टांत संपला. पाहुणा आमचा होता, तुमचं काही धुनधूत नाही, आमचा पाहुणा होता. सुप्रीम कोर्टाचं वॉरंट आहे, पण 1.5 महिना प्लॅस्टिक लावून चॉकलेट दिली. चोखीत राय, गोड लागत नाही, वरून प्लॅस्टिक लावलं. 1.5 महिना सुप्रीम कोर्टाला कलाटणी देता येईल, दक्षिणेच्या मालकाला नाही कलाटणी देता येईल. पोह्याची प्लेट होती, शिऱ्याची प्लेट होती. नेमकेच आम्ही वारीहून आलतो, यात्रेहून आलतो. एकाच सोफ्यावर बसलो. मी आपलं शिरा पोहे खाण्यात मग्न होतं. आणि मग ती बाई पाण्याचा ग्लास घेऊन आल्यावर तिने सांगितलं, महाराज त्यांच्याकडे बघा. तर त्याचा ते अर्धा चमचा तोंडातच होता. ते मी डोळ्यानं पाहिलं, त्या पाहुण्याला डोळ्यानं. सगळ्यांना आम्ही उचललं, भिंतीला टेकलं. नाही खाऊ दिलं त्यानं, नाही खाऊ दिलं. अगा वरुतया चक्षुपात, इतकं पण ऐकत नाही. त्याच्या पत्राचा स्वीकार करावाच लागतो. जी आई आणि जी वडील आपल्या लेकरावर संस्काराची थाप टाकतात का, ती लेकरं विश्वात नाव कमवत असतात. लेकरासाठी पैसे कमवणं काय मोठाडपण नाही. मागचेच मायबाप कमीत आले, ते आजचे कमवलेत. मायबापांनी मुलासाठी पैसे कमवणं उपकार नाही, कर्तव्य. मुलांनी सुद्धा मायबापांना सांभाळणं उपकार नाही, कर्तव्य. पैशाची ढिगले याच्या मागचे मायबाप कमीत आले. फक्त संस्कार लेकरांना देणं महत्वाचा विषय. आणि संस्कार ज्या लेकराला नाही, ती लेकरं फुलाच्या यादीत आहेत, पण बेश्रमाच्या. सुमनवानी शुद्धमती, मालकांचं वाक्य. सगळीच फुलं दुरून चांगली दिसतात. बेश्रमाचं फुल तुम्हाला कुठं वाईट दिसते दुरून? मध्ये मस्त पिंक कलरचे पट्टे वगैरे गुलाबी असते, छान वाटते. धोत्र्याचं फुल किती, धवलम यम कांतियाम सकलेषु आराध्ययाम पंचाननम तत्समर्पयामी. भगवान शिवजीला ते फुल आवडते, पण ते फुल विषारी आहे. बेश्रमाचं आणि धोत्र्याचं फुल चुरगाळा, त्याचा हात असा तोंडावून फिरवा, 1 तासात चेहरा सुजल तुमचा. दिसायला फुलं किती सुंदर दिसते, पण ते गोड नाहीत ना, ते सात्विक नाहीत, त्याचा सुगंध गोड नाही. तशी काही माणसंही अशा फुलासारखी का, घरच्या लोकांनी संस्कार केले नाही. गोडशे संसार, सामान्य माऊली, साध्या मातीत राहणारी स्त्री, अशा माऊलीच्या संस्कारात वाढलेली ही 2 रत्न. जयदासरावजी, अंबादासरावजी, तुम्ही मोठी माणसं आहात. माझं वय फार कमी आहे, पण वारकरी वक्ता या नात्यानं सांगतो, माणूस किती जरी मोठा झाला असेल तर कृपा बऱ्याच लागतात. त्याच्यात महत्त्वाची कृपा आहे आईवडिलांची कृपा, फार मोठी कृपा असते. मी रावणाला ओव्हरटेक केलेले माणसं पाहिले, श्रीमंत. 4078 किंवा 79 इथपर्यंत गावं माझे झाले. तुमचं मेटे जळगाव तर 12-13 वर्षापूर्वी लिहिलेले. एकदाच लिहित असतो एक गाव, एकदा गेल्या पुन्हा लिहित नाही, इतकी गाव पाहिली मी. 527 एकर जमीन एका पाहुण्याला आमच्या शेवटच्या टप्प्यात
कुठं जाळावं याची पंचायत. सगळ्या भावकीची लोक आपोआपल्या शेतात जाळीत होते. 527 एकर जमीन असताना शेवटच्या टप्प्यात कुठं जाळावा याची पंचायत मी डोळ्यानं श्रीमंती बी पाहिली आणि संपलेली पण पाहिली. आई वडिलांनी 527 एकर जमीन घेऊन ठेवली, पण मरताना आशीर्वाद ठेवला नव्हता. त्याच्याकरता पोट्ट भिकारी होऊन मेलं. वंश कृपा, साधू कृपा, अशा बऱ्याच कृपा येतात. त्याच्यात सर्वात मोठी कृपा आहे आत्मकृपा. ह्या कृपेचं गाठोडं घेऊन जो समाजात फिरत असतो, काय मायवेली त्याचं वाईट करायला, काय हिंमत आहे कोणाची त्याचं वाईट करायला नाही. ह्या लोकांचे आशीर्वाद लागतात मागच्यांचे. मी करतोय अभ्यास. हे 250 ग्रंथ वाचले आतापर्यंत. खूप वेद वाचिले असतील, शास्त्र वाचिले असतील, उपन्यास वाचिले असतील, पुराण वाचिले असतील. कधी कधी सुरुवातीला माझ्या मनात असा शब्द यायचा की मी वाचतोय. ज्यावेळेला एक पुराण वाचिलं त्या दिवशी बाळ्याचा गर्वगार झाला. बाळ्या, तू नाही वाचत, तुझ्यावर वंशातल्या कोणीतरी माणसाची कृपा आहे. तुझ्या वंशात या म्हातारी सारखी, या माऊली सारखी एखादी स्त्री जन्माला आली असेल की तिनं दारात आलेल्या हाती तिला तांब्यावर पाणी दिलं असेल, चतकोर भाकरी दिली असेल आणि तिचं पुण्य तुझ्या पाठीवर पडलं असेल, म्हणून या कुळात तू थोडंसं देवाचं चिंतन सांगणारा जन्माला आलास. आपली कृपा नाही महाराज, मागच्यांची कृपा लागते. तशी दोन्ही सुपुत्रावर ज्या माऊलीची कृपा झाली, उद्योग क्षेत्रातलं नाविन्यपूर्ण रत्न म्हणून या प्रांताला लाभलेलं गोड शरत्न आदरणीय अंबादासरावजी मेटे साहेब असतील, आदरणीय देवदासरावजी मेटे साहेब असतील, त्या माऊलीची कृपा आहे. तिच्या पांघरणाखाली वाढलेली माणसं आहेत. आदर तुमचा याच्याकरता करतोय की ज्या माऊलीने आपल्याला विश्व दाखवलं, लहानाचं मोठं केलं, पक्षीं जशी पिलाखाली. तुम्ही एक लक्षात घ्या, कोंबड्याच्या नावाच्या बाबतीत मी उदाहरण देण्याकरता कोंबड्याचं नाव घेतोय. अभंगातही कोंबड्याची नावं आलीत. तुका म्हणे झाली कोंबड्याची परी, तुका म्हणे झाली कोंबड्याची परी. इथं कोंबड उकरीत आहे म्हणून पुढेची उकरी लाभ नाही. कोंबडी ज्या वेळेला पिल्ल काढते त्यावेळेला कोंबडीला एखादं कुत्र किंवा दूर मांजर दिसावा, ती अशी चिवचिव चिवचिव करतील, तिच्या भाषेत पिलांना बोलवती आणि सगळे पिलं पंखाखाली घेती. तसं ज्या माऊलीनं तुम्हाला आपल्या पदराखालीच सामावलं, त्या माऊलीचा दशक्रिया विधी माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामचिंतनाने तुम्ही करता. म्हणून तुम्हा दोघांना सुद्धा मी वारकरी या नात्यानं धन्यवाद देतो. मी नेहमी सांगत असतो, माणसं देवदेव किती करतात त्याच्यापेक्षा मायबापाला किती मानतात. जो मुलगा आई वडिलाला मानित नसताना एखाद्या महाराजाची पिशवी वागित असेल तर तो महाराज सुद्धा भडवा आहे. नालायक घेतो महाराज. त्या महाराजाला अक्कल असायला पाहिजे. तुझी पिशवी वागवणारा आई वडिलाला मानित नाही आणि तू त्याला सोबत ठेवतो, महाराजाला इतका यम हानील की महाराजाची इंच वर जागा ठेवणार नाही लाल करायची. जो मुलगा आई वडिलांचा आदर करतो त्या मुलाला महाराजांनी जवळ बोलायचं, भंगीर यायला नाही. कारण एक नियम साईक पाहिला मी पुराणात, आईची अत्यंत परिस्थिती नाजूक आहे. द्रव्य नाही घरी, संपत्ती नाही. काही लोकांना पुरावा ऐकायला जरा वेगळा वाटेल, पण वाचिल्याशिवाय सांगत नाही मी. तुम्ही मला कीर्तनात विचारणार नाही, पण महाराष्ट्रात एखादा असेल, बाळ्या हे कशात लिहिलंय, कस काय सांगतो तू माईकवर. माईनं जेवायला मागितलं. काय बऱ्यापैकी इतिहास येतो, बऱ्यापैकी परिस्थिती नाजूक होती, करावं काय. घराच्या बाजूला मंदिर होतं, मंदिरच इकलं. मंदिर अख्खं इकलं, धर्माचं मंदिर इकलं आणि माईची बापाची सेवा केली. पुण्यवान का पापी, क्या बात आहे, वाह वाह. नाही जरी पुराण वाचिलं तरी उत्तर तुम्ही गोड दिलंय. धर्म सिद्धांतामध्ये त्याची पुण्यवान म्हणून यादी आली.
काही काही ओरडू लागले, चार वाक बोंबलू लागले ना. चार वाक कोणाला म्हणतात माहितीत का? जन्माला आपल्यात येतात, आपल्यात मोठे होते, आपल्या सोबत राहतात, आपल्या खांद्याला खांदा लावतात आणि आपलं इचकितेत. तुमच्यातले चार वाक सांगू? गाडीत तुमच्या बसतेत आणि अंधारात दुसऱ्याला मतदान आणायला लावतात. हे चार वाक असतात. चार वाक आपल्या सोबत राहून आपले वाबाडे काढतात. असे चार वाक. अशा चार वाकांनी प्रश्न केला की मग धर्मत्व जे आहे ते हा धर्माचं मंदिर विकलंय आणि मायबापाची सेवा करतोय, मूर्ख आहे. नाही म्हणले. विश्वातलं ज्याचं त्याचं दैवत विटेवरच्या मालकापेक्षा, काशीतल्या मालकापेक्षा, गणपती बाप्पापेक्षा एका व्यक्तीला सर्वात मोठा देवे त्या व्यक्तीचे मायबाप. सकल तीर्थाची धुरे जेठा माता पितरे. मला असं वाटतंय मंदिरात किती बाऱ्या दर्शनाला जातो त्याच्यापेक्षा आठवड्यात मायबापाच्या किती बाऱ्या पाया पडतो हे सांग. तरुणाच्या अंतकरणातली भ्रांत झाला पाहिजे. एक जण म्हणला, महाराज कडक कमी बोली जा, तुमचे कीर्तन कमी घेतील. म्हणलं नाही घेऊ दे, लोक काय आपलं चांगलं करीत असतील. ठीक आहे. मेटे कुटुंबाने मला 5 कोटी रुपये दिले. मी येरी म्हणालो. येरी म्हणा, येरी म्हणतोय तारू बाप्पा. तुम्ही दिले बारक्या चाळणी चाळीतात. 5 कोटी रुपये जर मेटे कुटुंबाने मला दिले, जातानाच जालन्यात अटॅक येऊन गिरगावकर जर मेला, काय करायचे 5 कोटी रुपये? मग आमचं दकिनारा कोण माहिती? पंढरपुरातला. त्याच्यामुळं खरं बोललं पाहिजे. राग आला तरी हरकत नाही, पण देवाला आवडलं पाहिजे. एखाद्याला आवडलं म्हणजे ते महाराजाला बनिली धोल लाईन. ते करायचं का संप्रदायातल्या लोकांनी? नाही नाही, चुकाय 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 असं नाही करायचं. देवाला आवडेल ते बोलायचं. काय सांगू लागलो? क्या बात आहे. आई वडिलांची सेवा. तरुणांना सांगतोय, जो तरुण दिवसात एकदा आंघोळ झाल्यावर आई जिवंत असेल, वडील जिवंत असेल किंवा दोघांपैकी एक असेल, सकाळचं स्नान झाल्यावर एकदा आपल्या कामाला जाताना आईचं किंवा वडिलाचं दर्शन दिवसात जो मुलगा एकदा घेतो का, त्याला भारतातल्या कोण्याही महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. स्वामीजी मोठी माणसं पुढे उभे बसलेले, एकाही महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. फक्त त्यानं मायबापाचं दर्शन घ्यावा. एवढी मोठी ताकद आहे, एवढी मोठी. या आई स्वामीजी, आई. तुम्हाला सांगतो, तुम्हाला काही काही महाराज इतके पागल भेटत आहेत. या महाराष्ट्रातल्या महिला भैकून टाकल्या काही काही नालायकायनं. उपास कोणते धरायला पाहिजे आपल्या बायकांनी? जे ज्ञानोबारायनं सांगितले, जे तुकोबारायनं सांगितले, जे नाथबाबांना सांगितले, जे सावताबाबांनी सांगितले, जे शेना महाराजांनी सांगितले, जे रविदासांनी सांगितले, जे कबीर महाराजांनी सांगितले, जे मीराबाईनं सांगितले, जे जनाबाईनं सांगितले, जे मुक्ताबाईनं सांगितले, ते उपास धरायचे. किंवा जे भगवान शिवजीनं सांगितले किंवा जे भगवान पांडुरंगाने सांगितले ते उपास धरायचे. भांगाऱ्यानं सांगितलेले उपास धरायचे नाही. या भारत देशातली, महाराष्ट्राच्या मातीतली स्त्री व्यसनी नाही, पण पुरुषापेक्षा जास्त आजारी पडतात. याचं एकमेव कारण आहे, देवानं न सांगितलेले उपास जास्त डोसक्यावर घेतात. सोमवार, एकादशी सोमवार आणि शक्य झाला तर प्रदोष. याच्या व्यतिरिक्त शास्त्रात कोणता उपास असला त्यानं मला दाखवा, मी त्याच्या बुटाचं मंदिर बांधितो. पण मला शास्त्राचा पुराणाचा पुरावा लागतोय. भंगिऱ्यानं लिहिलेल्या पुस्तकातलं नाही. भंगिऱ्याची पुस्तकं प्रकाशित करतात कोणी बी, काय त्याला विषय? हे अमक्यानं लिहिलेलं पुस्तक आहे. ते पुस्तक वाचिलं बायको पण जगिता येत नाही. काय कामाचं ते पुस्तक? मोठ्यांनी सांगितलेला साधार मानला पाहिजे. तुम्हाला सांगतो माझ्या माईंनो, जी बाई दिवसात नवऱ्याचं एकदा दर्शन घेते तिने भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायचे. पडू नका असं म्हणत नाही, पण महाराज जर नाही सापडे तरी दुःख मानायचं नाही. आणि दुसरा पुरावा ऐका, जी बाई दिवसात 3 वेळेला नवऱ्याचं दर्शन घेते का, तिनं पांडुरंगाच्या पण पाया पडायचं नाही. भगवान शिवजीच्या पण पडायचं नाही. आता किती अवघड वाटलं तुम्हाला? दगड आणतील का नाही लोक मला? पुराव्याशी कसा बोलत, इतकं सोपं आहे. किती कॅमेरे चालू येते हे तर इथून गेल्याबरोबर अर्ध्या घंट्याला अख्ख्या भारतात टाकून देते ते कीर्तन.
ह्याचं काय असतं माहिती आहे का? काही शास्त्र माहीत नाही, पुरावा नाही. यालाची ब्यालाला शिमग्याच्या त्यालाला एक ही धर्म एक प्रेमा. सर्वात मोठा मुलांचा देव आपले आई वडील. सर्वात मोठा देव तिचा पती आहे. मानी भ्रताराची बोली धन्य जगिती माऊली. जिचे होता दरुशन मिळे पोट भरी अन्न. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. एवढी ताकद आहे. महर्षी अगस्तींच्या धर्मपत्नी लोपामुद्रा भगवान प्रभू रामचंद्र त्रेतायुगात 9 वेळेस पाया पडले. बाई एकदाही पडली नाही. आईसाहेब जाता जाता म्हणल्या, मालक तुम्ही 9 वेळेस त्या बाईच्या पाया पडलात म्हणून मला नाईलाजानं 7 बाऱ्या पडावं लागलो. सीतेला, सीता कोणी माहिती आहे? पंढरपुरातली मालकीन लक्ष्मी. राम कोण माहिती आहेत? भगवान वैकुंठाधिपती विष्णू परमात्मा. मालक तुम्ही पडल्यामुळे मला 7 वेळेला पाया पडावं लागलं. तिने एकदा तरी तुमच्या पडावा. भगवान प्रभू रामचंद्राचे डोळे भरून आले. सज्जनांनो, भरून आले, भरून आले. सीतेला सांगितलं, सीते शब्द वापस घे ग. आपल्या पाया पडली नाही याचं दुःख मानू नकोस, आनंद तो मान. त्या माऊलीनं तुला आणि मला पाया पडू दिले. पंढरपुरातला मालक म्हणतोय, आनंद तो मान. त्या माऊलीनं आपल्याला पाया पडू दिलंय. का प्रभू असं काय केलंय? काहीच करत नाही ती. सकाळी दुपारी आणि संध्याकाळी 3दा नवऱ्याचं दर्शन घेते. 3 टाइम नवऱ्याचं दर्शन घेणाऱ्या बाईला विटेवरचा मालक मानतोय, काशीतला मालक मानतोय. काशीतल्या मालकाचा एक पुरावा आहे का? एका बाईनं मालकाला चिताभस्म मिळत नव्हतं म्हणून शरीर जोहार केलं. ऐकाय का ग्रंथातलं चरित्र? शरीर जोहार केलं आणि आपल्या अंगाची चिताभस्म म्हणून राग दिली. मालकाने विचारलं काशीतल्या, काय देऊ? काय नाही म्हणले, जिनं माझा नियम मोडू दिला नाही तीच देऊन टाका. पुन्हा बाई जिवंत. फक्त नवऱ्याची सेवा करत होती, तिला वेळ भेटत नव्हता देवाची सेवा करायला. त्या बाईला काशीतले मालक मानते. म्हणून मला असं वाटते अनावश्यक उपास कमी धरा. हेमोग्लोबिन कमी व्हायले, आजार जास्त वाढायलेत. लेकरांना वेळेत शाळेत पाठी जा. घरातल्या लोकांची सेवा करत जा. बऱ्याच बायका महाराज घरी आल्यावर काजू टाकून दूध देतील, नवऱ्याला चहा देत नाही. त्या भागात पाऊस कमी पडतो. शपथ खोटं नाही सांगणार मी तुम्हाला. मालकावर प्रेम कमी, मालकावर श्रद्धा जास्त असते पाहिजे. चला, ज्या माऊलीनं प्रपंचाची धुरा सांभाळीत असताना आपल्या लेकरावर संस्कार केले आणि या परिसरातलं उद्योग रत्न म्हणून प्रदर्शित मुलं झाली. भले त्या सामान्य असतील, साध्या असतील, एखाद्या वेळेस किती शिकलेले असतील हेही माहीत नसेल, साध्या असतील, मातीची चूल सारवणाऱ्या असतील, मातीच्या भिंती सारवणाऱ्या असतील, त्यांच्या तारुण्यात असेल परिस्थिती काय असेल ते. पण कर्तव्याची धुरा गोडशी खांद्यावर घेऊन, प्रपंचाची धुरा पुनश्च जवळ घेऊन, आपल्या पतीच्या खांद्याला खांदा देऊन प्रपंच करून घरातल्या कुटुंबावर संस्कार केली. या प्रांतातली मुलं तेजस्वी तारे म्हणून चमकली. आदरणीय अंबादासराव असतील, आदरणीय देवीदासराव असतील, ही त्यांच्या आईची वडिलांची कृपा आहे. अशा परमश्रद्धेय माऊलीचं दशक्रिया विधी तुम्ही मोठ्या भावयुक्त अंतकरणाने करता, याच्याकरता तुम्हाला धन्यवाद. आई वडिलांवर श्रद्धा ठेवणारी माणसं गोड असतात आणि खरंच ठेवायला पाहिजे. माझं तर मत आहे, जो पक्वाद्या आई वडिलांचं किमान आठवड्यात 2दा दर्शन घेत नाही त्यानं भारतात पक्वाद वाजू नये. राग येऊ देऊ नका बरं का महाराज, राग येऊ देऊ नका, मी वाचून सांगतोय. जो पट्टीत गाजलेला गायक असेल तो आई वडिलाला जर मानित नसेल तर त्याचं भजन ऐकण्यापेक्षा तमाशा पाहायला बरा. वा वा. राग येऊ देऊ नका बरं का, नाही राग येऊ देऊ नका. जो कीर्तनकार आईचं बापाचं दर्शन घेत नसेल, लोकाला मायबाप सांगत असेल, त्याचं कीर्तन ऐकून जर तुम्ही त्याला पाकिट देत असताल तर तो हरामखोर कोण्या नरकात जाईल, जाऊ द्या, पण तुमच्या गावाला कुलूप लागल.
दोघाशी पतन सारिखेशी केले पाप जेने दिले अनुमोदन दोघाशी पतन सारिखे नैवम गिरगावकर लिखितम गिरगावकरांनी दिले का? आपल्या 3 लोकांना नीतिमत्ता सांभाळायची. फकद्यानं आईचं दर्शन घ्यावं, वडिलाचं घ्यावं, गायकानं आईचं दर्शन घ्यावं, वडिलाचं घ्यावं, कीर्तनकारानं तर 2-4 वाऱ्या घ्यावा. त्याचं जरा बरं चलत जास्त घ्यावा ना, घासाव त्याच्या पायाला कपाळ, अजून तू नारळ मोठं होईल. पडायला पाहिजे पाया. विश्वातलं सर्वात मोठं ज्याचं त्याचं सांगतोय दैवती आई वडील सकल तीर्थाची धुरे जी का जाण माता पितरे. एक मान्य अमान्य काय शपथ वगैरे काय पुरावा असेल. माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. आई वडिलाचं दर्शन घेणाऱ्याला सगळे तीर्थ जाग्यावर मिळते, सगळे तीर्थ. एक मुद्दा सांगू तुम्हाला. 349 तीर्थ शुद्ध होण्यासाठी पंढरपूरला जातात. शंकर सांगे ऋषी जवळे सकल तीर्थे माध्यान काळी येती पुंडलिका जवळे करीती आंघोळी वंदिती चरण. 349 गंगा भारत देशामध्ये एकच गेली नेपाळ देशात. 350 पैकी एक नेपाळ देशात गेली, ती पण पंढरपुरातल्या मालकाची 7व्या अवतारातली सासरवाडी. एकच गंगा. 349 भारतात, 2734 उपनद्या भारतात. वाची जा कधी कधी भेताडासारखी मोबाईल आहेत तुमच्याकडे, इचकी जा ना. आपला देश किती पवित्र आहे बघा जा. बिनाकली माणसाला 2-2 वाजूस तर चॅटिंग करतात. काय त्या नालायकाला चॅटिंग करून भेटणार आहे? चांगलं बघा. 2734 उपनद्या, 349 पवित्र नद्या. एकच गेली गंडकी नावाची. तिकडे किती पवित्र नद्या सांगू. एका पवित्र नदीवर देशातला सिंह राहत होता, भारत देशातला सिंह. सभापती साहेब, त्या सिंहाचं नाव होतं कर्ण. सांगता येईल त्या गंगेचं नाव? कोणती गंगा होती? किती महाराज फुकल्यावर सुधरत आणि पहिली गुणी मला घाला. भागवत लावायला दम नाही, रामायण लावायला दम नाही, सप्ते करायला दम नाही. गुण कोणाला आहे? नुसते महाराज बोलवायचे, त्याला खपक्या पाकिट द्यायचं, ते श्रीमंत करायचे. आपण असेच उसातले मुंगळे निघले उपरने झटकीत, आणि पुन्हा धर्माच्या गप्पा करायच्या. अशा धर्म वाढत असतो काय? त्या गंगेचं नाव आहे चर्मन्वती नावाची गंगा. चर्मन्वती वेदिका क्षिप्रावेत्रवती महासुर नदी ख्याता गया गंगे. कोणता देश आहे सर तो? ज्या देशातला 8, 4, 8, 6 आणि 4 या सिंहापैकी 1 नंबरचा मानवी सिंह राहत होता, त्या देशाचं नाव आहे वंग नावाचा देश. आता इंग्रजीत त्याला आपल्या भाषेत प्रचलित भाषेत काय म्हणते ते घरी गेले बा गुत्त थोडं घेतलं सांगायला. त्या देशाला वंग देश म्हणतात. या वंग देशात वाहणारी पवित्र चर्मन्वती नावाची गंगा, या गंगेच्या तीरावर या भारत देशातल्या पवित्र मानवी सिंहाला अर्धांगिनी म्हणून प्राप्त झाली. तिचं नाव होतं वृषाली. वृषाली वृषाली. काय संसार हो कर्णाचा. कर्णाचा संसार पाहिल्याच्या नंतर पंढरपुरातला मालक लाजत होता. कारण पंढरपुरातल्या मालकाच्या 16,108 बायका होत्या, त्याच्यातल्या बऱ्याच बायका विरोधात गेलत्या बऱ्याच वेळेस. हो, लक्ष्मी आई साहेब विरोधात गेल्या म्हणूनच खाली आलत्या. पंढरपुरातल्या मालकावर राग राग लक्ष्मी आई साहेब खाली आल्या. आणि खाली आल्यावर राधेनं सांगितलं, देवा ज्याला मोठं व्हायचंय का त्यानं 2 पावलं मागं आलं पाहिजे. विश्व तुमचं दर्शन घेतंय, तुम्ही लहान व्हान खाली जा. मग पंढरपुरातले मालक खाली आले. खाली आल्यावर जरशा खुश झाल्या, पण त्या म्हणल्या खाली आले तरी लोक राधाकृष्णच म्हणणार आहेत. ते म्हणले आता राधाकृष्ण नाही, आता विठोबा रुक्माई म्हणतील.
मग पुढचं भजन कोणतं झालं माहिती? विठोबा रुक्माई. एकाही साहेबांना तर इकलंच एके दिवशी पुन्हा भेटावं म्हणून. तुळशी मातेची कृपा झाली, माधव झाला बरोबर. जीवनात रस्व दीर्घ इतकी बायको विरोधात न जाणारी कर्णाची होती. एका तिळा इतका संसारात विरोध केला नाही रावणाची बायको. देव विचार करत होता संसाराचा. देव विचार करायचा. इतक्या पवित्र तुमच्यातल्या महिला, इतक्या पवित्र. म्हणून मी कधी कधी एक अर्धा तुमच्यावर बॉम्ब टाकतो. काही बायका म्हणतात माय बाळ्या आमच्याच कोण बॉम्ब टाकतो ग. कारण तुम्ही सुधारणं गरजेचं. तुम्ही सुधारल्या तर देशाची पिढी पुढे जाणार. आणि तुम्ही कोणते अभंग म्हणाय बिएल वाया गेले ग बाय बाय तिकडच घसरून गेले वाहून जाशील ना पुरात. असं काही बी म्हणल्यावर गाथे पडे ज्ञानेश्वरी हे वाच ना तू काही अभंग. शास्त्र म्हणेल ते सांडावे हे राज्य ही तृणमाना. असा पवित्र राजा. मायबाप किती मोठे आहेत याच्यावर सांगतोय. ह्या 349 गंगेमध्ये तुमच्या माझ्यासारख्या कळत नकळत पाप करणाऱ्या लोकांनी आंघोळ केली की आपलं पाप त्या गंगेत जात असते पुरंदाची. आणि हे पाप त्या गंगेनं स्वीकारल्याच्या नंतर ती गंगा मळून जात असते. आणि मळालेली गंगा शुद्ध होण्यासाठी पंढरपूरला येत असते. साहेबराव महाराज पंढरपूरला येत असते. मग सगळ्या गंगेला शुद्ध करण्याची ताकद कुठे माहिती आहे? पंढरपुरात. आणि तिच्या पात्रात बसलेला कोण आहे? पुंडलिक 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 पुंडलिक. भिरकाविली वीट, माग वीट फेकली. आई वडिलांचे डोके मांडीवर होते. आई बाबाचं डोकं कुरवाळीत बसलेला पुंडलिक. देवानं सांगितलं मी आलोय, वेळ असली तर थांब. 28 युग झाले अजून उभा आहे. युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाई देश देवे शोभा. युग किती सांगता येतील तुम्हाला? 28 युगातले नाव किती सांगता येतील? 11 युगाचे नाव सांगा, मी त्याच्या पाया पडतो. माळ नसली तरी बी, माळ असल्यावर तो कोणाच्या पडतो. पण 11 युगाचे नाव सांगा पुढे बसलेले ना, मी त्याला माळ नसली तरी पाया पडतो त्याच्या. नाही सा तुमचा दोष नाही ना, हे आमच्या लोकांचा दोष आहे ना. आमचे अभ्यास करायला पाहिजे आमच्या लोकांनी. इतकेच पाठ असतील तुम्हाला. सत्ययुग, त्रेतायुग, क्रतायुग, द्वापारयुग, कलियुग. पुन्हा पुढचं सांगितलं कसं होते. इथून पुढे भागवतकाराला, रामायणकाराला विश्वाचा अभ्यास सांगत असताना सात्विकपणानं चिठ्ठी द्या महाराज. हे 5-6 युग आम्ही लय दिवसापासून ऐकायलोत. आम्हाला राहिलेले 28 मधले अजून 2 सांगा. आमचा कीर्तनकार अभ्यास करून कीर्तन करील. त्याच्याकरता श्रोते हुशार व्हायला पाहिजे. आणि तुम्ही हुशार नाही झाले की मग आमचा मस्त चालणार. वाटेल ते गाणे म्हणा, काही म्हणा, चलतं आमचा मेळ. मग त्याला काय विषय, चलत राहते. याला दोषी तुम्ही आहात. गुन्हेगारापेक्षा गुन्हा सहन करणारा जास्त दोषी असतो. हुशार व्हा, हुशार व्हा. माईंनो, 5वीच्या नाताच्या हातात त्याचा अभ्यास झाल्यावर त्याच्या बाबाचा मोबाईल त्याच्या हातात द्या आणि 5वीच्या नातवाला म्हणा बाळा मला महाभारतातला अध्याय काढून दे, मला रामायणातला अध्याय काढून दे, मला ज्ञानेश्वरीतली ओळी सांग, मला तुकोबरायचा अभंग सांग, मला चोखोबरायचा अभंग सांग, सावताबाबांचा सांग, नाथबाबांचा सांग, सेना महाराजांचा सांग, नरहरी महाराजांचा सांग. 10-5 मिनिटं वेळ त्याचा घेत जा, घ्यायचा वेळ. माहिती नाही. आई वडिलाची सेवा करणाऱ्या पुंडलिकानं विश्वाचा बाप उभा केलाय 28 युगापासून. मग कल्पना करा सेवा सगळ्यात मोठी कोणती? माय बापाची. आई वडिलाच्या सेवे इतकं पुण्य दुसरं कशा. अशा श्रद्धेय स्वर्गीय कैलासवासी, सत्यलोकवासी, गोलोकवासी पार्वतीबाई यांच्या या दशक्रिया विधीनिमित्त आदरणीय अंबादासरावजी असतील, आदरणीय देविदासरावजी असतील, त्यांच्या भाविक अंतकरणाने आजचा दशक्रियाविधी गोदेवांच्या हाताने पिंड तर्पण वगैरे काय झाला असेल, पण नामचिंतन करून ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामाचा टाहो फोडून गोड असा सुंदरसा आजचा दशक्रियाविधी त्यांनी केला. त्या मेटे परिवाराला पुनश्च द्यावे तितके धन्यवाद. आज उपस्थित आदरणीय पूजनीय प्रातस्मरणीय गुरुवर्य
प्रभातगिरी महाराज जी आहेत, आदरणीय परमश्रद्धेय पुरंदासजी महाराज आहेत, आदरणीय परमश्रद्धेय आश्वानंदगिरीजी महाराज आहेत. तिन्ही साधूंना साष्टांग प्रणिपात करतो. माऊली महाराज असतील, ज्यांनी चाल म्हटली ते अवताडे महाराज असतील, आदरणीय सुंदर महाराज असतील, आदरणीय माऊली महाराज असतील, परदेशी महाराज असतील. बस चला. मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या या परिसरातून ज्ञानोबाराय तुकोबारायचं नामचिंतन करणारी ही निष्ठावंत वारकरी मंडळी यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. ज्यांच्याकडे मी मागे सभापती साहेब त्यांच्याकडेच एकदा श्राद्धाला आलो ते सुद्धा आहेत. तारोआप्पा मेटे असतील, पवार काका असतील, आमचे पंडित भाऊ असतील. वारीत कधी त्यांची भेट व्हायची आमची चांगली. तारखेच्या संदर्भात या कुटुंबाच्या वतीने मला सारखे संपर्क करत असले आदरणीय तारोआप्पा, त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि सर्व क्षेत्रातली, राजकीय क्षेत्रातली, व्यापार क्षेत्रातली, वैद्यकीय क्षेत्रातली, शैक्षणिक क्षेत्रातली, माझा शेतकरी राजा बऱ्यापैकी बसलेले उपस्थित, मला नाव पाठ नसल्यामुळं, माहिती नसल्यामुळं क्षमा असावी, सर्वांना प्रणाम करतोय. विठाला विठाला. उपस्थित सर्व श्रोत्यांच्या चरणी, कारण दुकान किती कोटीचं आहे त्याच्यापेक्षा गिराईक किती सांगा, वक्ता अभ्यासू किती आहे त्याच्यापेक्षा तुला श्रोते किती बसते. सर्वात मोठी या श्रोत्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात. हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य गणेश महाराज गोड, ज्यांचं मृदंगावर प्रभुत्व आहे, त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि पुरुष कॅमेऱ्यावाल्यांना सुद्धा धन्यवाद देतो, चोपदारांना धन्यवाद देतो. आणि येऊन या काळ बैसला शेवसा याचा 1 किंवा 2 पुरावा देतो. मग रामकृष्ण हरी. पार्वतीबाईला जावं लागलं. ऐकाय का बाईचं चरित्र? मी 10-5 दिवसापूर्वी बऱ्यापैकी बोलत गेलो. ते चरित्र वाचवायचा छंद, नवीन नवीन काहीतरी वाचत असतो इतिहासातलं, पुराणातलं. चांगले इतिहास, भंगिऱ्याचे इतिहास नाही वाचित. परमपावन नैनितालच्या अरण्यात एक साध्वी स्त्री होऊन गेली, मा भगवती आनंदमाई. किती अधिकारी स्त्री. त्या स्त्रीच्या दर्शनाला शंकराचार्य जात होते. इतकी मोठी स्त्री स्वामीजी, शंकराचार्य, मा आनंदमाई नावाची स्त्री. प्रसंग 62-63चा आहे, माझ्या जन्माच्या अगोदर. माझा 83चा जन्म. 1949 ते 51 शंकराचार्य पद एका व्यक्तीकडे आलं. त्या व्यक्तीचं नाव होतं स्वामी राम. 4 पीठापैकी 1 पीठ त्या व्यक्तीकडे आलं. पीठाधीश होते शंकराचार्य. शंकराचार्य पद हे फार मोठं पद आहे, खूप मोठा अधिकार आहे ते. असे शंकराचार्य त्या आनंदमाई भगवतीला प्रणाम केला. स्तुती सुमन टाकत होती, प्रशंसा करत होती त्या माऊलीची. ती मा आनंदमाई जर तपश्चर्याला भजना करता, नामचिंतना करता बसली आणि पाऊस सुरू झाला तर खळभर जागेत पाऊस पडत नव्हता आणि भवताल पडत होता. काय निसर्ग मुठीत असेल, कल्पना करा. काय ताकद असेल. निसर्ग कोणाच्या बापाचं ऐकत नाही. एक आमचा पाहुणा म्हणला, मी 1 ट्रकभर पुस्तकं वाचिले. म्हणलं त्या पुस्तकाच्या बळावर तू पप्याच्या माईला जगेव. 1 ट्रकभर पुस्तकं वाचिलीस, तू काय करशील? बायकोला दागिने घेशील, पोराला चांगले कपडे घेशील, चांगला बंगला राहायला बांधशील. तू या एखाद्या पुस्तकात अशी ताकद आहे का ढगाला हलील्यावर पाऊस पडतो? तू वाचिलेली पुस्तकं समाजाच्या कल्याणाकरता आहेत का? ते पुस्तकं सांग. हे काय करतो? एक रेल्वे भर वाचिलेन, ट्रक भर वाचिलेन, ट्रॅक्टर भर वाचिलेन, गबाळ भर वाचिलेन, डोंगरा इतके वाचिले. कशाला सांगायला लोकांना? विश्वाच्या कल्याणाकरता वाचिलेली पुस्तकं कामाची असतात. अशी तर कुंटाला पडेत किती. स्तुती सुमने टाकली. मग आनंदमाईने स्वामी रामांना सांगितलं, राम अरे तू फारच माझी प्रशंसा करतो. चांगल्या लोकांना स्तुती आवडत नाही. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी ना ऐकावी. खरं साधूचं लक्षण सांगितलं. महत्व हरवी, चातुर्य लपवी, विशेपण मिरवी, हवडू. महत्व हरवी काय
काय वाक्य हो मालकांचं. ह्या चौकटीत जो बसतो तो साधू, ह्या चौकटीत बसतो तो वारकरी. क्या बात आहे. वा 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 वा. या अशा वया पाठ करी जा म्हणजे आमचे महाराज लोक पुन्हा नीट अभ्यास करतील. नाही तर असेच सांगतील ते, यालाची बेलाला शिमग्याच्या त्याला आमच्या काळात असं होतं बरं का. आणि मग त्या ठिकाणी खळ्यावरल्या गप्पा सांगायला का सुंबळ्या. इथं बसलेला एक एक व्यक्ती 1000 गिरगावकरी विकत घेईल असे श्रीमंत लोक आहेत तुम्ही. आणि 2 तासाचा वेळ पुरंदाजी उद्योगातल्या लोकांनी आपल्या पुढं ज्ञानोबरायचं चिंतन, तुकोबरायचं चिंतन ऐकायसाठी 2 तासाचा वेळ काढाय. आणि त्या वेळात जर बाकीच्या गप्पा कीर्तनकार सांगत असेल तर त्याला कोण्या नरकात त्या कीर्तनकाराला टाकावे देवाला पण कळायचं नाही. वेळ नाही. चांगल्या लोकांचा, सात्विक लोकांचा वेळ मातीत घालणं कीर्तनकाराला पाप लागत असते, पूर्वज नरकाला जात असतात. उपदेशपर बोललं पाहिजे. भले एखाद्या गोष्टीचा राग आला तरी हरकत नाही. मा भगवतीनं सांगितलं, अरे राम, अजून एक माझ्यापेक्षा श्रेष्ठ स्त्री आहे रे, जातो तू तिच्याकडे. पत्ता लिहून दिला. शंकराचार्य स्वामी राम 52 साली 51 पद सोडून दिलं. 49 ते 51 2च वर्ष शंकराचार्य पद. राजीनामा देऊन टाकला पदाचा, देऊन टाकला. मंत्री होता येईल बरं, शंकराचार्य होता येत नाही. शंकराचार्य नाही होता येत महाराज कोणाला, फार मोठा अधिकार असतो. आणि मग दिल्लीला आले स्वामी रामानी. दिल्लीहून 120 मैल अंतरावर एक शहर आहे, त्या शहराचं नाव आहे आग्रा. आग्र्याला स्वामी राम आले. पार्वतीबाई गेले याच्यावर सांगते. आग्र्याला आले. 27 दिवस पाऊस नव्हता.